आज औषध असताना मल्टीनॅशनल मल्टी लेवलची तुमच्याकडे दवाखाने असताना सुद्धा आज माणसाचं आयुष्य 70 आणि 80 वर आलंय, 60 वर आलंय. का हो बरं 100चं 125 का झालं नाही? एवढं आहे म्हटल्यानंतर सगळं ऍडव्हान्स आहे म्हटलं तर व्हायला पाहिजे का नको? का बरं आयुष्य कमी आलं? अहो कसं आहे हे समजून घेण्यावरती असतंय. एक वारकरी असतोय, पांडुरंग 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 करत आपला निघालेला असतोय आणि नाल्यात पडतोय. नाल्यात पडल्यानंतर तो पांडुरंगाला हाका मारतोय, पांडुरंगा वाचव, पांडुरंगा वाचव. लगेच माणसं जमा होतात, या हो बाबा या, म्हणतात हात द्या वरती या. तर ते म्हणते नाही नाही तुम्हाला देणार नाही, पांडुरंगानेच यायला पाहिजे, त्यानं वाचवायला पाहिजे. मरतय, नाल्यात मरतोय. वर गेल्यानंतर पांडुरंग दिसला. पांडुरंगाला म्हणला 60 वर्ष झालं तुझं नाव घेतलं आणि मी नाल्यात पडलो, मला वाचवायला नाही, काय देवा काय उपयोग नाही तुझा. शान्या म्हणला ते 5-7 जण पाठवलेले ना, हात द्या म्हणतो ते मीच होतो म्हणला, तुला ओळखलं नाही म्हणलं, मीच पाठवलेली माणसं होती. म्हणून देव स्वतः येत नाही, तो कुणाला तर पाठवतो हे लक्षात घ्या. त्या पद्धतीने मला परमेश्वरानं कदाचित हे काम लावलं असेल म्हणून मी तुमच्यापर्यंत सांगतोय. तुम्ही तेवढं ऐकून घ्या. त्यातलं मी सांगतोय यातलं 20% जरी केलात तर तुम्ही 80% 100% तुम्ही निरोगी राहू शकता आणि 100 वर्षाचं आयुष्य जगू शकता, तेही विदाऊट मेडिसिन. कुठलंच नको, अशा पद्धतीने तुम्ही जगावं असं मला वाटतंय. चला साध्या साध्या गोष्टी आहेत. आता आपण आलो होतो पांढऱ्या तिळापर्यंत आलो होतो, पांढरे तीळ खायचे. त्या पद्धतीने सांगतो आजपासून साबण सोडा वापरणं बंद अंग धुण्यासाठी. आता केसांसाठी सांगितलंय ना, तर जिथपर्यंत आपला हात पोचतो तिथपर्यंत पूर्ण चोळून आंघोळ करा. सगळ्यात महत्वाचं आहे, विद्यार्थ्यांना वगैरे फार घाई असते, असं केलं की लगेच पळायचं, शॉवर घालणं, इकडं तिकडं पळायचं, तिकडं जायचं, साबण लावायचं, तिकडं इकडे यायचं. तेवढं धुतलं तर धुतलं, नाहीतर नाही. आमच्यासारखाच कार्यक्रम आम्ही आठवड्यात एकदा किंवा 2 वेळा, शक्यतो करून आमची शनिवारची आंघोळ असायची. शनिवारी शाळा सुटली की दप्तर दारातच फेकायचं आणि विहीर गाठायची. जे चालू करायचं आंघोळीला ते संध्याकाळी 4-5 वाजताच करायला यायचं आणि रविवारी शेतातलं काम करून सोमवारी परत शाळा. तर अशी परिस्थिती. तर तुम्हाला सांगतो, ज्यांना जास्त घाम येतोय, हाताला सर्दी जास्त असते, घामोळे आहेत पाठीवरती, तर अशा लोकांनी काय करायचं, मूग भाजायचे आणि त्याचं पीठ तयार करायचं आणि त्या पिठानं आंघोळ करायची. बघा सगळ्या बॉडीला ग्लो येईलच येईल, पण घामोळे निघून जातील, घाम निघून जातील, पाठीतले काळे डाग निघून जातील. ज्यांना समजा एकदम हेल्थ ओके पाहिजे, शरीर मजबूत पाहिजे आहे, मसल्स पाहिजे आहेत, ज्यांना हाडं मजबूत पाहिजेत, त्याने काळे उडीद भाजायचे आणि त्याचं पीठ करायचं. बघा त्याच्यातून सुद्धा तुमची तब्येत चांगली होते बरं का, मसल्स डेव्हलप होतात या गोष्टीतून. काळे उडीद चावून खाल्ल्यानंतर, भाजलेले काळे उडीद जर खाल्लात ना तुम्ही, तर हाडं मजबूत होतात, कॅल्शियम भरपूर येते. सगळ्यांना, माता भगिनींना, मुलींनी, तुम्हाला पण सांगतो, काळे उडीद भाजून खायचे, खूप चांगला रिझल्ट येतो याचा, खूप चांगला. बघा हाडं मजबूत होतील. तर काळे उडीद भाजायचेच, खावा तुम्ही, पण त्याचं पीठ तयार करायचं. त्या पिठानं जर तुम्ही आंघोळ केला तर शरीरावरचे मसल्स वगैरे खूप स्ट्रॉंग होतात, तुम्हाला एनर्जी राहते, दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि कुठल्याही प्रकारचा घामाची दुर्गंधी येत नाही. एक दिवस मुगाच्या पिठाने करा, एक दिवस तुम्ही काळ्या उडदाच्या पिठाने आंघोळ करा बघा, आणि तुमचं मग सांगा, मग गुडघेदुखी कंबरदुखी ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते.